दर्यापुरातील एकविरा स्कूलच्या अध्यक्ष व संचालक मंडळाने नवीन वर्षाकरिता तब्बल 8 ते 10,000 रुपयांनी फी वाढ केल्याने पालक बांधव आक्रमक झाले असून त्यांनी आज थेट एकविरा स्कूल गाठले असून शाळेच्या प्राचार्यासोबत फी वाढ संदर्भात चर्चा केली। यावेळी काही वेळ शाळा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। कुठल्याही पालकांना विश्वासात न घेता शाळा व्यवस्थापक यांनी परस्पर ही फी वाढ केल्याचा आरोप आता पालक बांधवांनी केलेला आहे। तर शासनाच्या नियम आणि अटी पूर्ण करत ही फी वाढ करण्यात आल्याची माहिती शाळा समितीच्या सहसचिव पूनम पंपालिया यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। यानंतर आता एकविरा स्कूलच्या विरोधात पालक बांधव पुढील काय भूमिका घेणार हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। आज विद्यार्थ्यांचे निकाल होते, त्या संदर्भात शाळेत आम्ही पालकवर्ग शाळेमध्ये आलो असता आमच्या असे निदर्शनास आलेले आहे की एकविरा स्कूल ऑफ ब्रिलियन्सने मागच्या वर्षीसुद्धा 3,000 रुपये वाढवले होते नवीन स्टाफ नवीन टीचर बोलवण्याकरिता। सर्व पालकवर्गांनी ते मान्य केलेलं होतं आणि यावर्षीसुद्धा त्यांनी पर कॅन्डिडेट 10,000 रुपये 8 ते 10,000 रुपयाची त्यांनी फी वाढ केलेली आहे। त्या संदर्भात सर्व पालकांना जसं माहिती झाली तर त्या संदर्भात सर्व पालकवर्गांनी हा रोष निर्माण होऊन प्रिन्सिपल यांची भेट घेतलेली आहे। प्रिन्सिपलचे बोलणे असे आलेले की मी तुम्हाला 8 दिवसात मॅनेजमेंटचं आणि पॅरेंट्स लोकांचे बोलणं करून देतो। पॅरेंट्स लोकांना ही फी वाढ मान्य नाही आहे। शासनाच्या धोरणानुसार दरवर्षी फी वाढ नसते, यांनी दरवर्षी फी वाढ करून मनमानी कारभार करत आहे। या विरोधात आम्ही यांनी जर फी वाढ रोखली नाही तर आम्ही यांच्या विरोधात शासनापर्यंत आमची भूमिका मांडू आणि या शाळेच्या विरोधात आम्ही शासनापर्यंत जाऊ। टाकून द्या की सर्व कोणत्याच प्रकारची फी वाढली मागच्या वर्षी